दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं बलराज आशाला तिचा अखेरचा निर्णय विचारतात. आशा आपल्या निर्णयावर ठाम आहे. ती सांगते की ती सत्य आणि न्यायाची साथ सोडणार नाही. गिरधर शास्त्री आशिषच्या समोर दुःखित मनाने सांगतात की त्यांनी हार मानलेली आहे. कामिनी फोन करून सोहनलालला कळवते की आता पल्लवी विजयच्या बेडरूममध्ये पण जाऊ लागलेली आहे. सोहनलाल गायत्रीवर भडकतात, पण गायत्री हे सगळं ऐकूनही पल्लवीला थांबवण्यास तयार नाहीये. पल्लवी जाऊन विजयला भेटते. विजय खुश होऊन आशाविषयी सांगतो. आता पुढे एवढं करून उपयोग तर काहीच नाही. वर आज आशा आणि तिच्या घरच्या सर्व लोकांना हेच वाटतंय की आपला विजय खुनी आहे, तो गुन्हेगार आहे. तर मग हा विजयच्या माथ्यावरचा कलंक नाहीये. आणि खरी परिस्थिती तर ही आहे की ही हत्या जावई बापूंच्याच हातून झाली होती. आज कोणाची खात्री पटवायची म्हटलं तरी तशी खात्री पटवणं मुश्किल होईल. थँक्यू पप्पा. आज तुम्ही माझ्या समोरील एक फार मोठा गुंता सोडवलात. तुम्हाला ठाऊकही नसेल की मी किती मोठ्या ओढ्यात आणि सापडले होते. रात्रीची झोप, दिवसाची शांत हरवून बसले. वारंवार माझं मन मला सांगत होतं की हे सगळं नाटक आहे. मग माझ्या आतल्यात एक खळबळ माजली होती. समजतच नव्हतं की स्वतःच्याच नवऱ्याला शिक्षा कशी देऊ मी. माझ्या काळजावर दगड कसा ठेवू शकेन मी. पण बघा ना, तुम्ही तर माझी ती समस्याच दूर केलीत. थँक्यू सो मच पप्पा. काय झालं आशा? आज खूप खुश दिसतेस तू. हो, आज मी खरंच फार खुश आहे. एक फार मोठी समस्या आज दूर झाली. असं? कोणती समस्या? बस असं समजा की एका मोठ्या संकटात होते, आता ती दूर झालीये. आज मन खूप हलकं झालं माझं. ज्या केसची मी तयारी केली होती ना, ती वाया जाणार नाही आता. काय? कुठल्या केस विषयी बोलतेस तू? तीच जिची मी तयारी केली होती आणि जिच्यापासून मला परावृत्त करण्याचे सगळे प्रयत्न केले गेले होते. मला धर्मसंकटात टाकण्यासाठीची सगळी तयारी केली गेली होती. काय काय केलं गेलं नव्हतं. आणि खरं सांगायचं तर मी पण त्यात अडकून गेले होते. स्वतःला सांभाळणं मला फार कठीण झालं होतं. तुला काय सांगायचं की नक्की? स्पष्ट शब्दात सांग ना. तू आत्तापर्यंत स्वतःला वाचवण्यासाठी जे काही जाळं विणलं होतं ते सगळं जाळं आपोआप तुटून गेलंय.
मला फसवण्यासाठी ज्या असत्याची साथ घेतली होतीस, की रोहितची हत्या तू नाही विजयने केली होती, त्यातलं सत्य समोर आलंय. काय हे काय बरतेस तू? बरळत नाहीये मी. उलट मी हे सांगते तुला, आत्तापर्यंत तू जो काही खेळ मांडला होता तो आता उधळलाय. आता कोर्टाचा खेळ सुरू होईल आणि तो तुझ्या सकट संपेल. आशा, असं दिसतंय की तुझा फार मोठा गैरसमज होतोय. तू ओळखत नाहीस मला. माझा गेम इतक्या सहजपणे संपत नाही. गोविंद, सध्या तरी जो खेळ चालला होता तो तर ओव्हर झालाय. मला हे सत्य आता कळलंय की रोहितचा खून विजयने नाही, तो तू केलायस. आणि ठाऊक आहे, ही गोष्ट स्वतः पप्पांनी मला सांगितली. काय खोटं बोलतेय ही? पप्पा असं सांगूच शकणार नाही. विजयची बहीण म्हणवता ना तुम्ही? स्वतःचं कुंकू वाचवण्यासाठी आपल्या भावाचं आयुष्य पणाला लावलं तुम्ही. ह्याचा पण विचार केला नाही की हत्येचा कलंक एकदा माथ्यावर लागला तर तो पुन्हा कधीही पुसता येत नाही. आणि जर मी सांगते त्यावर विश्वास बसत नसेल तर मग जा तुमच्या पप्पांना विचारा. आत्तापर्यंत माझी झोप उडाली होती, आता तुम्हा लोकांची उडेल. तारीख जवळ आली आहे ना. तुम्हालाही हीच वेळ मिळाली होती सगळं खरं काय ते सांगायला, तिच्याशी सगळ्या गोष्टी बोलायला. आता मला थोडंच माहित होतं की ती ऐन वेळी तिथेच टपकेल ते आणि आपल्या सगळ्या गोष्टी ऐकेल म्हणून. पण आता सगळं ऐकलंय ना तिनं, आणि तुम्ही हे देखील ऐकलत ना काय सांगून गेलीये ते, की ती स्वतः फार चिंतेत होती. कदाचित तिचा निर्धार तुटलाही असता, पण आता तिला कोणी थांबवू शकणार नाही. हे मी काय ऐकते पप्पा? तुम्ही आशाला सगळं काही सांगून टाकलं? नाही बेटा, मी खरं काय ते काही सांगितलं नाहीये. बापाजी, मग तिला कसं सगळं समजलं की खरी गोष्ट काय ती? ती बस तुटणार होती पापाजी. पण आज जी खुशी मी तिच्या चेहऱ्यावर पाहून आलो ना, त्याचं कारण केवळ हेच आहे की तिला खरं काय ते सगळं समजलंय. आणि तुम्ही सांगताय की तुम्ही तिला काहीच सांगितलं नाही. मी खरी माहिती सांगितली नाहीये बेटा, पण चुकून तिने सगळं काही ऐकलंय. पण पप्पा, ती तर म्हणत होती की तुम्ही तिला सगळं काही सांगितलंय. वकील आहे ती, वकिली डावपेच तर दाखवेलच ना. हे बघा मम्मीची आता चिंतेची गोष्ट तर ही आहे की आशाचा विश्वास तोडण्यासाठी जी सर्व तयारी आपण केली होती ती सगळी तयारी एका झटक्यात शून्य होऊन केली आहे. हो, आणि ती आशा पुन्हा एक वार पूर्ण कॉन्फिडन्सने मला शिक्षा द्यायची तयारी करून ती बसते. केवळ म्हणते म्हणून सजा दिली जाणार नाहीये. आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलंय की तुम्हाला वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, तेव्हा ती आमचीच आहे. तुम्हाला खोटेपणाची कोणतीही नाटकं रचण्याची गरज नाहीये. आता तुम्हाला वाचवायचे आणखी वेगळे मार्ग अवलंबवावे लागतील, ज्याची मी आधीपासूनच तयारी केलेली आहे. रेखा ही भाग्याची. हॅलो. नमस्कार नानू. नमस्ते बेटा. औक्षवंत हो, कशी आहेस? छान आहे मी नानू. तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी मी फोन केलाय. हो बेटा, मी पण काल तुला फोन करणार होतो की तू इथे ये म्हणून. तुझ्याशी काही बोलायचं आहे. आशिषला आणि मला तुला काहीतरी समजावायचं आहे. काय समजवायचंय नानू? हे पहा बेटा, संपूर्ण देशात नारी आणि तिच्या प्रतिष्ठेविषयी बोललं जातं, तिच्या मानमर्यादेविषयी बोललं जातं. कारण बेटा, ह्या गोष्टी आपल्याकडेच सांगितल्या जातात की एका सुवासिनीनं तिच्या पतीला
यमपाशातून सोडवून आणलं होतं. मला समजतंय नानू, पण तुम्हाला काय सांगायचंय? बेटा, आम्हाला तुझ्याशी हेच बोलायचंय की तू विजयला सजा देण्याबद्दल काही बोलू नयेस. तो तुझा पती आहे. एक काम कर, तू इथे ये, मग बोलूया आपण. नानू, मला ह्याविषयीच बोलायचं होतं म्हणून फोन केलाय. आत्तापर्यंत ह्या ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या की रोहितचा खून विजयने केलाय, हे साफ खोटं आहे, एक अफवा आहे. मला थांबवायचा प्रयत्न होता हा, पण आता खरी गोष्ट उघड झालीय. रोहितचा खुनी विजय नाही, गोविंद आहे. काय? हो नानू, मला ठाऊक आहे की तुम्ही सर्व ह्या गोष्टीबाबत फार काळजी करता. म्हणून हे सांगायला मी फोन केला की गुन्हेगार गोविंद आहे, विजय नाहीये. ही गोष्ट स्वतः मी मम्मी आणि पप्पांच्या तोंडून ऐकली नानू. ईश्वर करो आणि हे खरं ठरो बेटा. पण जेव्हा शास्त्रीजींना हे कळलं की विजयचं नाव ह्या केसमध्ये आलंय, त्यांनी तुला ह्या केसपासून दूर ठेवायचा निर्णय घेतलाय ग. काय? हो बेटा, आशिष त्यांच्याशी बोलला होता. त्यांचं हे म्हणणं आहे की या केसमुळे कुठे तुझ्या संसारात संकट ना निर्माण हो, कारण त्यांना ठाऊक आहे की विजय तुझा पती आहे. नाही नानू, हे दुसरं काही नाही, पण शास्त्रीजींचा मी गमावलेला विश्वास आहे. पण आपल्याला त्यांना पुन्हा विश्वास द्यावा लागेल की मी त्यांना न्याय मिळवून देईन नानू. ठीक आहे बेटा, मी शास्त्रीजींना समजावायचा प्रयत्न करेन. हो नानू. सुखी रहा बेटा. बाबा, चला थोडा आराम करा. आराम कसला बेटा, आता तर झोपच येत नाहीये. बरोबर बोललात. परिस्थितीने आपल्या दोघांची झोप उडवली. तिकडे मी झोपू शकत नाही, इकडे तुम्ही जागे असता. तुम्ही इथे ह्यावेळी? अनेकदा म्हटलं की आपल्याला भेटावं, पण वेळ मिळाला नाही. आज इथून जात होतो तेव्हा म्हटलं की भेटूनच जाऊया. तशी मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली होती त्याचा तपास तर तुम्ही केला असेलच ना? आम्हाला त्या गोष्टीविषयी तेव्हाच कळलं होतं की आशाजींची फाईल नष्ट करून टाकलीये, कोणीतरी तिला नष्ट केलीये. त्यानंतरही तुम्ही लोकांनी तुमच्या निर्णयाची मला कल्पना दिली नाही. हे पहा, आम्ही निर्णय घ्यायच्या अवस्थेतच नव्हतो. पण तुम्ही मला हे सांगा की कशासाठी इथे आलात तुम्ही आज? आज येण्यामागचं कारण एक नाही आहे, अनेक कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण तर हे आहे की माझ्या जावयाकडून जी चूक झाली आहे त्याचं प्रायश्चित्त मी घेऊ इच्छितो. आणि दुसरं कारण आहे की आपल्या सोनेच्या माथ्यावर हरण्याचा कलंक मला लागू द्यायचा नाही. म्हणून माझी ही इच्छा आहे की आपण स्वतः आशाला सांगावं की तिने ही केस सोडून द्यावी. हे पहा, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायची मुळीच गरज नाही. कारण भले तुम्ही किती प्रायश्चित्त घेतलीत ना, तरी मला माझा मुलगा परत नाही मिळणार आहे. दुःख तर याच गोष्टीचं आहे आणि प्रायश्चित्त पण याचसाठी करून घ्यायचं. हे पहा, तुम्हाला हेच हवंय ना की आम्ही आशाजींना ह्या केसपासून दूर करावं? तर मग तुम्ही काळजी करू नका, आम्ही आशाजींना ऑलरेडी या केसपासून दूर केलंय. पण आशा तर अजूनही हेच समजते की अजूनही केस तीच लढणार आहे. आशाचा समज काहीही असू दे, पण हो, ती केस नाही लढणार. शास्त्रीजी, ही तीच बॅग आहे जी स्वीकारायला तुम्ही नकार दिला होता. माझी आपल्याला विनंती आहे की ही आपल्यापाशी ठेवा. याचा अर्थ आहे की तुमचा आमच्या सांगण्यावर विश्वास नाही. तुम्हाला याची खातर जमा करून घ्यायची आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आशाला ही केस लढू देऊ नये, हेच ना? आपण याचा कसाही अर्थ लावा. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो, ही ठेवून घ्या प्लीज. फक्त एक गोष्ट तुम्ही मला सांगा की या बॅगच्या बदल्यात मला काय करावं लागेल ते. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट सांगावी लागेल की आता या केसशी आशाचा मुळीच संबंध नाही. रेखाही भाग्याची
भाग्याची. अभिनंदन नसतो तुझं. अखेरीस तुला खरी गोष्ट काय ती कळलीच. अभिनंदन तर तुझं करायला हवं. कायद्याच्या कचाट्यात सापडता सापडता वाचलास तू. अभिनंदन करत्या. बहुतेक पल्लवीला भेटून आलायस तू. हो, अगदी बरोबर ओळखलंस तू. आता काय करणार बाबा, माणसाचं जिथे मन रमतं तिथेच जातो ना माणूस. आणि आजकाल ह्या घरात मन नाही रमत. तेव्हा या घरात मन रमवण्यासाठी पल्लवीलाच माझ्यासोबत आणले. पल्लवी, हे बघ, जर घरातच घराचे दुश्मन राहत असतील तर मग घराला वाचवण्यासाठी बाहेरच्यांचा आधार घ्यावाच लागतो ना. हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. पण तुझ्यासारख्या लोकांनी घरात प्रकाश करण्यासाठी पंटी जरी लावली ना तरी अजाणतेपणे स्वतःच घर जाळून टाकतात. तू देखील काहीसं असंच करतोयस. ह्या घराचं सुख नष्ट करण्याचं स्वप्न तू बघत आहेस. कोणतीही स्त्री जेव्हा ती एखाद्या घरची सून बनते तेव्हा ती त्या घरचं वाईट इच्छित नसते. हां, जेव्हा बाहेरची कोणी येते तेव्हा घरातल्या सुखाची ती होळी करते. म्हणायचे काय तुला? मी या घराला जाळायला निघाले आणि तू या घराला वाचवायचा विचार करतेस? मला ठाऊक होतं की तुला ही गोष्ट नक्कीच बोचणार. आणि तुला ठाऊक आहे पल्लवी, ह्याच्या जीजूंनी एक गुन्हा केलाय ज्याची त्याला नीट जाणीवही नाहीये. आणि तो गुन्हा लपवण्यासाठी आणखी गुन्हा करत होतो. तू देखील काहीसं असंच करतेस. आपल्या चुकांची तुला जाणीव नाहीये तरी ही चुका गिरवत चाललीयस तू. मला तर वाटतंय की तूच तुझ्या चुका गिरवत चाललीयस. बरं होईल जर तू तुझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केलास तर. बघ, मी त्या चुकीबद्दल बोलतोय जी तू जिजूंना शिक्षा द्यायचा विचार मनात धरून बसलीयस. तुम्ही लोकांनी जे प्रयत्न केले ते तर फुकट गेले सगळे. आणि उरला प्रश्न चुकांचा, तर तुझ्या, माझ्या आणि पल्लवीच्या चुकांमध्ये फक्त इतकाच फरक आहे की मला प्रायश्चित्त नाही घ्यावं लागणार. आणि तुम्ही दोघं ठरवलं तरी प्रायश्चित्त घेऊ शकणार नाही. कोणी इतक्या नीच पातळीवर जाऊ शकतो मी विचारही नाही करू शकत. आशाला त्या लोकांनी या केस पासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच्याच मुलावर खुनाचा आरोप ठेवला. म्हणजे आशा ही केसच लढू शकणार नाही. आंटीजी, हाच हेतू मनात धरून त्यांनी हे लग्न केलं होतं. आणि जेव्हा त्यांचा हेतू पूर्ण नाही होऊ शकला तेव्हा त्यांनी हा डाव रचायला सुरुवात केली. त्यांचा केवळ एकच हेतू होता की आशा या केसपासून दूर जावी, बस. हो बेटा, आम्हाला पण हे ऐकून धक्का बसला होता की ज्या केसमध्ये आशाला गोविंदला सजा द्यायची इच्छा होती त्यातला खरा आरोपी तर विजयच आहे, तिचा स्वतःचा पती. खरं नाना, आम्ही दोघं त्याविषयीच बोलत होतो. तर मग आपण आशाला थांबवायचा प्रयत्न करायला हवा का? बेटा, विजयच्या बाबतीत कळल्यावरती आम्ही हे ठरवलं होतं की आपण आशाला समजावायचं की तिने ही केस सोडून द्यावी. पण ईश्वराची मर्जी पहा. म्हणजे पहा की आम्ही आशाला समजावण्यापूर्वी ही गोष्ट उघड झाली की हा तो खोटेपणा होता जो तिच्या सासरच्या लोकांनी पसरवला होता. बाबा, मी पण ह्या गोष्टीमुळे फार द्विधा मनस्थितीत आहे. मला समजतच नाहीये की मी आशाला काय सांगू. मी तिला हे नाही सांगू शकत की तू सत्याचा आणि न्यायाचा मार्ग सोडून दे. आणि हे पण नाही की तू कोर्टात तुझ्या पतीच्या विरुद्ध केस लढावीस. आंटीजी, आता हा गैरसमज दूर झाला. पण हे सत्य बाहेर आल्यानंतरही ते लोक त्यांचे प्रयत्न नाही थांबवणार. अच्छा, म्हणूनच सर विजय हल्ली पल्लवीला घरी देखील घेऊन जाऊ लागले. हो बेटा, काळ बदलतो तेव्हा लोक देखील एकदम बदलतात. एक काळ होता जेव्हा पल्लवी आशाची जिवलग मैत्रीण म्हणून वागायची आणि आज ती तिची सर्वात कट्टर शत्रू बनली आहे. मला तर हे समजत नाहीये नाना की जर विजय पल्लवीला घेऊन येत असेल तर ही गोष्ट आशाला सहन करायची काय आवश्यकता आहे? तिला हे नातं ह्याकरिता तोडायचं नाहीये की तिला ठाऊक आहे
की हे संबंध तुटल्याने बऱ्याच अशा लोकांना त्रास होईल, आपल्या सर्वांना आणि विशेष करून बाबांना. आणि ह्याकरिता तिला असं काहीही करायचं नाहीये. नाही नाही आंटीजी, हे मुळीच सहन केलं जाऊ शकत नाही की विजयने रोज आशाच्या समोर पल्लवीला घरी येऊन यावं आणि आशाने चुपचाप अश्रू गाळावेत. नाही नाही आंटीजी, नाना हे असं व्हायला नको. रेखा ही भाग्याची. ही आशा कुठे निघून गेली? मला वाटते की तिने या लढाईतून आता माघार घेतलीय. जर माघारच घेतली असेल तर तुझ्या आयुष्यातून निघून का नाही जात? विजयच्या आयुष्यातून मला दूर करायचं स्वप्न पाहतेस? हे ठाऊक असूनही की मी त्याची बायको आहे. आशा चुकून पत्नी झाली असती. विजय जर तुला पत्नी मानत असता तर इथे तू बसली असतीस, मी नाही. विजयने तुझ्यावर प्रेम केलं असतं, माझ्यावर नाही. ह्या प्रेमाचा अर्थ मला चांगल्या प्रमाणे माहिती आहे. विजयमध्ये इतकी हिंमत नाहीये की बायको असूनही तो दुसऱ्या कोणावर प्रेम करेल. कारण बायकोचा अधिकार बायकोचाच असतो. आणि जर मी ठरवलं तर तुला हात लावायची हिंमतही हा करू शकणार नाही. पाहायचंय तुला माझ्यात किती हिंमत आहे ते? माझ्यावर कोणाचा अधिकार आहे ते? मी कोणावर प्रेम करतो ते? हे काय करतेस तू? तुम्हा दोघांचे फोटो कोणाला तरी पाठवते. तुम्हा दोघांना या नात्याचा अभिमान वाटतोय ना? मग दुनियेला पण कळू देत की तुम्हा दोघांचं नातं काय आणि कसं आहे ते. विजय थांबव तिला. ज्यांना पाठवायचे होते त्यांना पाठवून दिले. आतापर्यंत काही शहाणपणाच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. जसं तोंडून बाहेर गेलेला शब्द कधी परत येत नाही, तसाच ह्या फोनमधून पाठवलेला मेसेज परत नाही येऊ शकणार. ज्यांना पाठवलाय त्यांना तो नक्कीच मिळणार. कोणाला पाठवलायस तू मेसेज? कोणाला पाठवलायस तू? त्यांना पाठवलाय ज्यांना पल्लवीचा फार अभिमान वाटतोय, फार घमेंड वाटतोय. पण त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाहीये की पल्लवी कोणत्या प्रकारचा व्यभिचारी खेळ खेळते ते. कारण की तिला आता ना प्रतिष्ठेची भीती वाटते आणि ना काही शर्मेचा विचार. आणि या अधोगतीचे पुरावे त्यांच्या समोर पण यायला हवेत ना. मी विजयपासून दूर नाही जाऊ शकत. तू आमच्या प्रेमाला बदनाम करायचा प्रयत्न केलायस ना, तुला यात कधीच यश मिळणार नाही. या बदनाम प्रेमाला तूच हृदयाशी कवटाळलंस पल्लवी. मावशी अगं ते मी तुला विजयला भेटण्याची परवानगी दिली होती, पण तू तर तुझ्या सगळ्या सीमा ओलांडल्यास. नाही मावशी, ते चुप.